सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले आज दुपारनंतरचे लाल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजार भाव। तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राइब करा। आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात, परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राइब केलेलं आहे। मित्रांनो, आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राइब करून ठेवा। चला तर जाणून घेऊ 18 एप्रिल दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव। तर पहिली बाजार समिती आहे जळगाव। जळगाव या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 1528 क्विंटल। जळगाव या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 450 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 977 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1405 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 865 क्विंटल। धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1200 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1370 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर। सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 19,767 क्विंटल। सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1100 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 2000 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे सातारा। सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 445 क्विंटल। सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1250 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1500 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे खेड चाकण। खेड चाकण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 125 क्विंटल। खेड चाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1300 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1500 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 6382 क्विंटल। या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1250 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1500 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 2737 क्विंटल। छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 850 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1300 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे अकोला। अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 1145 क्विंटल। अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1300 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1600 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे जालना। जालना या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 615 क्विंटल। जालना या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1000 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1600 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर। कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 3450 क्विंटल। कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1200 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1700 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे गंगापूर। गंगापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 248 क्विंटल। गंगापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 450 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 830 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1821 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर। संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 11,082 क्विंटल। संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 850 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1700 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे राहुरी वांबेरी। राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 1533 क्विंटल। राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1000 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1600 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर। लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 10,800 क्विंटल। लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला
किमान दर मिळाला आहे 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1375 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1500 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे नागपूर। नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 2860 क्विंटल। नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1450 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1600 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली फळे आणि भाजीपाला। या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 3102 क्विंटल। सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1025 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1650 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे। पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 12316 क्विंटल। पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1000 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1500 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक। नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 2147 क्विंटल। नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1300 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1500 रुपये प्रति क्विंटल।